पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कॉर्नर सभांना आता वेग आला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडूनही शहरात विविध माध्यमातून रिक्षा हे निवडणूक चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रचारास जोमाने सुरुवात केली आहे। दिनांक 26 नोव्हेंबर रोजी मंदिर परिसर, स्वामी किराणा चौक येथे प्रभाग क्रमांक 8 येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके व या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष कवडे व वैष्णवी वैभव बडवे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना पहा ते काय म्हणाले। पंढरपुरात मंदिर परिसरात प्रस्तावित कॉरिडॉर विरोधात आक्रमक आंदोलने करीत आलेले हिंदू महासभेचे अभय कुलकर्णी यांनी केलेल्या भाषणास यावेळी मोठी दाद मिळाल्याचे दिसून आले। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले अभय कुलकर्णी। परमपवित्र भगवान ध्वज आणि भगव्या ध्वजाचे शिवसैनिक आज इतक्या महत्त्वाच्या प्रसंगातून आपली तीर्थक्षेत्र पंढरी नगरी जात आहे। थोडासा दिनविशेष सांगतो। आज चंपाषष्ठी आहे। मणी आणि मल्ल या 2 दैत्यांना खंडोबाने ठार केलेला महत्त्वाचा दिवस आहे आपला धार्मिक मान्यतेचा। दुसरं म्हणतात तर संविधान दिवस आहे। संविधान जे दिलेलं आहे आपल्याला, या संविधानाचं रक्षण करण्याचा आणि संविधानाने जे आपल्याला हक्क दिलेले आहेत याची आठवण करायचा हा दिवस आहे। आणि खऱ्या अर्थाने संविधान दिन तीर्थक्षेत्र आघाडीने विजय मिळवलेला आहे। जे चिन्ह मिळत नव्हतं रिक्षाचं ते भांडून संविधानाने जे आपल्याला हक्क दिले त्यानुसार आंदोलनाची आपण धमकी दिल्यानंतर प्रशासनाला ते चिन्ह आपल्याला द्यावं लागलं। पहिलेच झटक्यामध्ये हा इतका मोठा विजय झालेला आहे आणि आता जर संघर्ष ठेवला तर कॉरिडॉर बघता बघता पडून जाईल। म्हणून मी आज दादांचं, ताईचं अभिनंदन करतो की तुम्ही भांडून हे रिक्षा चिन्ह मिळवलेलं आहे। आणि रिक्षा ही फार उपयोगाची गोष्ट आहे। वेळेला रिक्षा लागत असते। काही महिन्यापूर्वी मला त्या नाव माहित नाही सेलिब्रिटीचं, मुंबईला हल्ला झाला त्याच्या घरावर। कशात गेला? घरात गाड्या होत्या, काढायला जमलं का त्याला? शेवट त्याला रिक्षातच जावं लागलं। त्यामुळं रिक्षाला आपल्याला उपयोग पडणार आहे। आणि जो आमचा प्रभाग आहे, आमचा जो 8 नंबरचा प्रभाग आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला चिटकून असणारा प्रभाग आहे। पंढरपुरातले सगळे आजी माजी रिक्षावाले इथंच आहेत। आज जी पोरं रिक्षा चालवते त्यांचे वडील सगळे माझे दोस्त आहेत, ते रिक्षावाले आहेत। सगळे रिक्षावाले आमच्या चौकात शिवाजी महाराजांच्या चौकात आहेत आणि हेच आपल्याला सगळे उपयोगी पडणार आहेत। नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय विषय सांगत बसत नाही। नगरपालिकेचे प्रश्न वेगळे आहेत। कॉरिडॉरचा प्रश्न आमच्या जीवाभावाचा आहे। आतापर्यंत 3-4 वक्त्यांनी मांडलेला आहे। पुढे माननीय नगराध्यक्ष त्याच्यावर टिप्पणी करणार आहे। त्याविषयी जास्त आज मी बोलत नाही, कारण माझ्या सभा या परिसराने वर्षानुवर्ष ऐकलेल्या आहेत। आजपर्यंत पंढरपूरच्या विकासासाठी आम्ही ज्या ज्या सूचना केल्या त्या सूचनांचा अभ्यास केला गेला।
मागितला होता, कुठल्या भाविकांनी मागितला होता? अरे एक तरी नाव सांगा. कालच्या फेरीमध्ये परिणिताताईंना वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राचे बाईक संघाचे अध्यक्ष आणि पूर्वीचे प्रवक्ते वीर महाराजांनी सत्कार केला त्यांच्या संघटनेनं मागितला नाही मागितला. वारकरी फडकरी दिंडी संघटनेनं मागितला नाही मागितला. विश्व वारकरी सेनेनं मागितला नाही मागितला. विश्व हिंदू परिषदेनं मागितला नाही मागितला. हिंदू महासभेने नाही मागितला. अरे मग कोणासाठी? तुम्हाला त्यातले 3,000 कोट 4,000 कोट रुपये दिसायला लागले आणि त्याच्यातली तुम्हाला पर्सेंटेज दिसायला लागलं, यासाठी तुम्ही कॉरिडॉर आणला का? 22 सालापासून हे वादळ घोंगावते, पण कॉरिडॉर विरुद्ध पहिला जर आवाज उठवला असेल तर आम्ही चौफाळ्यामध्ये सभा होती आणि माननीय भगीरथदादा त्या सभेला होते. त्या सभेमध्ये ते बोललेले आहेत. दिलीप बापूंनी ती सभा आयोजित केलेली होती. आम्ही त्यांचे सहकारी होतो. आम्ही सर्वांनी मिळून ती केलेली होती आणि पहिला एल्गार कॉरिडॉर विरुद्ध या चौफाळ्यामध्ये झालेला आहे. अशी परिस्थिती असताना हे मारून मुटकून तुम्ही जर आमच्या गळी उतरवायला आलं तर हे कदापि शक्य होणार नाही. कारण आज आम्हाला दिसलेलं आहे, आज संविधान दिनाच्या मुहूर्तावर लढाईची ताकद काय असते हे पुन्हा एकदा आम्हाला कळलेलं आहे. आणि भगीरथ दादा आणि ताई हे हाणून पाडतील याविषयी आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आज परिस्थिती इतकी बिकट आहे. आपण जर चौफाळ्यामध्ये, आता माझं सर्व क्षेत्र चौफाळा आणि शिवाजी महाराज चौक आणि हा परिसर आहे. जाता जाता उभारलं तरी एखादा कारवाला येतो भाविक आणि विचारतो पार्किंग कुठं आहे. त्याला पार्किंग कुठं आहे सांगायचा प्रश्न पडतो. शेवटी म्हणावं लागतं, जा तुझ्या नशिबानं कुठे जागा मिळेल तिथं पार्किंग कर. सगळ्या आपल्या लोकांना एक वहिवाटीचा अनुभव आहे रोजचा. ज्या वेळेला हा विषय आलेला होता त्यावेळेला किरणराज घाडगे आणि मी दोघांनी मिळून अशी मागणी केलेली होती की शिवाजी महाराज चौकामध्ये जिजामाता उद्यान, टिळक स्मारक मंदिरची जागा, खाली ग्रामोद्योगची जागा, वर्षानुवर्ष या जागा पडून आहेत. ह्या ठिकाणी एक मध्यवर्ती भाविक सुविधा केंद्र उभा करा, ज्या ठिकाणी हजारो गाड्या लागू शकतील. 22 मजली प्रकल्प करा. दर्शनबारी त्यामध्ये होईल, अन्नछत्र त्यामध्ये होईल, लोकांना कपाट लॉकर सगळ्या सुविधा होईल. या सगळ्या गोष्टी विठ्ठल मंदिरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर चालत जायच्या अंतरावर असल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या जागा 3 या ठिकाणी एकवटलेल्या आहेत. 40 वर्ष झाले आम्ही बघतो जिजामाता उद्यान चालू आहे त्यापेक्षा बंद जास्त काळ आहे. आज पद्मावतीचं उद्यान किती वर्ष बंद आहे? कोरोनाचा आणि उद्यान बंद ठेवायचा काय संबंध असतो? मुद्दामून ते बंद ठेवलेलं आहे. कारण इथं आम्ही मागणी करतोय की इथं अशी विकासाची कामं करा. ते नको त्यांना. जनतेला जो खरा विकास पाहिजे तो नको. या आज कॉरिडॉर करायसाठी 200 एकराचा MI तलाव आहे. शेगावला आनंद सागर निर्माण केलेला शेगावच्या संस्थांनी बाहेरनं पाणी आणून त्यामध्ये टाकते. इथं आयता 200 एकराचा परिसर आहे, सरकारच्या मालकीचा आहे, उंचावर आहे, पूररेषेमध्ये नाही. त्या ठिकाणी कधीही नदीच्या पुराचं पाणी जाऊ शकत नाही. या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने जर चांगला कॉरिडॉर केला तर पंढरपूर हे जगामध्ये चांगलं तीर्थक्षेत्र होईल. हे यांना करायचं नाही. यांना फक्त शिवाजी महाराज चौक ते चौफाळा ते मानवार या रस्त्यापासून इकडे 200 फूट इकडे 200 फूट पाडापाडी विध्वंस, पुन्हा वाद, पुनर्वसनामध्ये घोड, पुनर्वसनामध्ये बगल बच्चांना घुसवणे. 1982 साली झालेल्या रस्ता रुंदीच्या बाधितांना अजूनही प्लॉट मिळत आहेत. 40 वर्ष प्लॉट मिळायला जर लागत असतील तर आता जे कॉरिडॉर करायला लागले त्यामध्ये जे उद्ध्वस्त होणार लोक त्यांना बाजूला टाकलं जाणार आणि ज्यांचे बगल बच्चे आहेत त्यांना या ठिकाणी दुकान गाड्या देण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रचलं जात आहे. पालकमंत्री म्हणतात आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र करू.
आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र करायचं असेल तर जगामधले, भारतामधले, महाराष्ट्रामधले तीर्थक्षेत्र एकदा बघा. कुठल्या तीर्थक्षेत्राची दर्शन बारी स्मशानातून सुरुवात होती एवढं मला सांगा. फक्त पंढरपुरामध्ये दर्शन बारी स्मशानामधून सुरुवात होती. राज्यकर्ते अन्याय करतात आणि आम्ही तो निमोटपणे सहन करतो आणि अत्यंत नरकातल्यासारखं त्या भाविकाला यावं लागतं. या भाविकासाठी कोणाच्याही डोळ्यामध्ये अश्रू नाही. ही परिस्थिती चालणार नाही. अरे 4 भाविक दिवाळीच्या नंतरच्या काळामध्ये येतात काय, इथं काहीतरी वादविवाद होतो. सुमितजी, वारकऱ्याच्या डोक्यात दोंडे घाला एवढे लोकांची आपल्या मदत चालली. कुठे चाललंय पंढरपूर तीर्थक्षेत्र? असा विकास असतो का? मंदिरापाशी आलेल्या भाविकाला काहीतरी किरकोळ गाडी, अरे भाविक आहे काय तर चुकल, वेगळ्या वातावरणामध्ये असतो तो. खरं तर चौपाळ्यापासून ते महाद्वार चौकापर्यंत सर्व वाहतूक बंद केली, वाहनं बंद केली, थोडीशी अतिक्रमण मागे सरकवली तर कॉरिडॉर करायची काही गरज नाही. अत्यंत शांततेमध्ये वारकरी प्रवास करू शकतो, ये जा करू शकतो. दिलीप बापूचं आताच नाव काढलं होतं पहिली कॉरिडॉरच्या सभेबद्दल चौपाळ्यातल्या, आता आलेले आहेत आणि अजूनही आपल्यासाठी दिलीप बापू हक्काचा मनुष्य आहे. तर अशा पद्धतीनं खोटा विकासाचा जो अजेंडा रेटायचं काम चालू आहे, तो खोट्या विकासाचा अजेंडा आम्ही रेटू देणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने जे आमच्या कॉरिडॉरचे वीर आहेत ते आज पुन्हा एकदा आमचं पुनर्मिलन झालेलं आहे. मगाशी आडवळकर साहेबांनी सांगितले की त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. हा सगळा भाग स्वातंत्र्य सैनिकांचा आहे. हे आमचे उमेदवार वैष्णवीताई बडवे हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भरत आबाजी बडवे यांचे नातसून आहे. इथं आमच्याकडे याच राज्याने सरळ पुढे गेली क्रांतीवीर रोशन बाबाजी बडवेंचा पुतळा आहे. देशभक्त पांडुरंग तुकाराम उत्पात महान स्वातंत्र्य सैनिक यांच्या नावानं हा रस्ता आहे. त्यांचं कार्य इतकं थोर आहे की हरिजन मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींनी उपोषण केलेलं होतं. त्या उपोषणासाठी साने गुरुजींचा प्राण वाचवण्याचं काम पांडू उत्पाद यांनी केलेलं आहे आणि मंदिर प्रवेश यांच्या आजोबांनी केलेला आहे, यांच्या आजी सासऱ्यांनी केलेला आहे. त्यावेळेला अशा ह्याच्यातली माणसं आहेत. योगायोगाने हे चांगले उमेदवार आपल्याला लाभलेले आहेत. माझे मित्र म्हणण्यापेक्षा शिष्य म्हणलं तर शोभन दिसेल असे संतोषजी कवडे, ज्यांची सुरुवातच माझ्याबरोबर हिंदू महासभेचं काम करताना झाले. त्यांनी मंडई पाडायचं कारस्थान चालू होतं. सगळा ठराव झालेला होता, पैसे मंजूर होते, सगळं झालेलं होतं. संतोष कवडे म्हणले मंडई पाडू देणार नाही आणि जवळजवळ 20 वर्ष झाले संतोष कवडेंनी सांगितलं मंडई पाडू देणार नाही. 20 वर्ष मंडईची एक वीट सुद्धा हल्ली नाही. ही जर संतोष कवडे जर असं जर उद्या मला पालदार होऊ देणार नाही आणि त्याच्या मागे जर दादा ठामपणे राहिले तर आम्हाला 100% खात्री आहे की ही वीट सुद्धा हल्ली जाणार नाही. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात शिर्डीला कॉरिडॉरची गरज नाही. ठामपणे सांगितलं शिर्डीला कॉरिडॉरची गरज नाही. आमच्याच लोकांना कॉरिडॉरची गरज का वाटावी लागली हा यक्ष प्रश्न आहे. म्हणून आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे रिक्षा आपल्या उपयोगाची आहे. प्रसंगाला आणि संकटाच्या वेळेला रिक्षाशिवाय आपल्याला कुणी येत नाही हे लक्षात ठेवून माननीय नगराध्यक्षांना रिक्षावर मत द्या. माननीय उमेदवार आता या ठिकाणी 3 हजर आहेत आणि संबंध शहरातले आमचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय हिंदू राष्ट्र.